नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून झटपट चवदार असा नाश्ता बनवतोय। सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिरच्या घेतल्यात, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलंय, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घेतलेत। यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो यामध्ये चिरून घातलाय। पाणी न घालता याची पेस्ट करायची आहे। तर अशी जाडसर पेस्ट तयार करून घेतली आहे, ही बाजूला ठेवूया। इथे 1 वाटी आता बेसन घ्यायचं आहे। रेसिपीला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे रवासुद्धा घालू शकता। रव्यामुळे सुद्धा रेसिपी मस्त कुरकुरीत होईल। आता जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। इथे मी सगळं वाटण यामध्ये काढून घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घातलं आहे। सुरुवातीला इथे मी 2 चमचेच पाणी घातलं होतं, नंतर लागेल तसं यामध्ये आपण पाणी घालू। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल। यानंतर इथे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। चिमूटभर हळद घालायची आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट इथे मी थोडंसं कमी घातलं। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा इथे मी धनेजिरे पूड घालते। जर धनेजिरे पूड नसेल तर तुम्ही वाटण केलं तेव्हाच अर्धा चमचा जिरं घातलं तरी चालेल। आता हे मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत जायचं, यामध्ये मिक्स करत जायचं आहे। हे आपल्याला जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे आणि घट्टसुद्धा नको आहे। यातल्या सगळ्या गुठ्या काढून घ्यायच्या। तर हे असं पीठ तयार करून घेतलं मी। तर आज आपण टोमॅटो ऑमलेट बनवतोय। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला, यावरती 1 चमचा तेल घातलंय। आता इथे 1 ते 1.5 चमचा तयार मिश्रण घालायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आहे। तुमच्याकडे जर छोटा नॉनस्टिक पॅन असेल तर त्यामध्ये सगळे एका आकाराचे असे तुमचे टोमॅटो ऑमलेट तयार होतील। इथे मी डोसा तवा वापरला आहे, त्यामुळे याला चमच्याने जसा गोल आकार देते। आता हे आपण एका बाजूने भाजून घेऊया। तर इथे पहा वरून ड्राय झालं आहे, उलटून घेऊया। खूप मस्त असं हे भाजलं गेलं आहे, रंगसुद्धा खूप छान आला आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आणखी हे 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मस्त असं खरपूस भाजलं गेलं आहे, काढून घेऊया। तर अगदी झटपट होणारं हे टोमॅटो ऑमलेट तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। इथे मी टोमॅटो केचपबरोबर हे सर्व केलं आहे। नाश्त्यासाठी काय बनवायचं कळत नसेल तर अगदी कमी वेळामध्ये चवदार असा हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता। घरी असलेल्या साहित्यामध्ये झटपट हा नाश्ता तयार होईल। तर आजची ही झटपट नाश्त्याची मस्त रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान झटपट रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।